केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाच्या प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटने जारी केलेल्या नियमानुसार प्लास्टिक पिशव्या वापरांवर बंदी घातली आहे. आरोग्याला घातक तसेच पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचण्यास कारणीभूत ठरणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवर यापूर्वीच कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने बंदी घालण्यात आली होती. काही काळ त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली, मात्र त्यानंतर नगर परिषदेच्या दुर्लक्षपणामुळे सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा खच दिसू लागलाय. कुळगाव बदलापूर नगर परिषद पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आली असून नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी 1 एप्रिलपासून बदलापूर नगर परिषद परिसरात प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. नमस्कार, मी रुचिता राजेंद्र घोरपडे, नगराध्यक्ष कुळगाव बदलापूर नगर परिषद. बदलापूरमधील सर्व नागरिकांना, व्यापाऱ्यांना, छोट्या भाजीवाल्यांना, फळवाल्यांना सगळ्यांना सूचित करू इच्छिते की आपण प्लास्टिक बंदी लागू केलेली आहे. ही प्लास्टिकमुळे आपल्या शहर बकाल होत चाललेलं आहे. गुरंढोरं हे प्लास्टिकच्या पिशव्या कचऱ्यातून खात आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यालाही धोका आहे. तसेच आपल्या डम्पिंग ग्राउंडवर जास्तीत जास्त कचरा ह्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा असतो. तसेच पावसाळ्यामध्ये ह्या प्लास्टिक पिशव्यांमुळे पूर परिस्थिती कधी कधी निर्माण होते, नदी नाले चोकअप होतात. तर आपल्याला आपलं शहर स्वच्छ ठेवायचंय, सुरक्षित करायचंय, त्यासाठी प्लास्टिक बंदी करणं खूप गरजेचं आहे. तर आपल्या सगळ्यांना मी पुढील 15 दिवसाची मुभा देत आहे की आपल्या दुकानामध्ये जर प्लास्टिक पिशव्या असतील, व्यापाऱ्यांकडे प्लास्टिक पिशव्या असतील, तर आपण त्या प्लास्टिक पिशव्या त्वरित काढून टाका. कागदी आणि कापडी पिशव्या वापरायला सवय करा. येत्या 1 एप्रिल 2026 पासून आम्ही दंडात्मक कारवाई सुरू करणार आहोत. ज्या व्यापाऱ्याकडे किंवा छोट्या स्टॉल धारकाकडे किंवा भाजी विक्रेत्याकडे, फळ विक्रेत्याकडे जर आम्हाला प्लास्टिक पिशव्या आढळल्या तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्याच्यामुळे या दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी आणि आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा, असं आवाहन मी आपणा सगळ्यांना करत आहे. आणि प्लास्टिक बंदीला सहकार्य करा एवढंही आवाहन करत आहे. धन्यवाद. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.